Hello friends, welcome back to JS English classes. Friends, before starting this video, as usual, I would like to request all of you to please subscribe my channel and press the bell icon to get our latest video. So friends, we have already seen the part number 1 from the lesson, The Boy Who Broke the Bank by Ruskin Bond. So without wasting time, let us start part number 2 from this lesson. Let us begin the next part, page number 51. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. तर मित्रांनो, आपण पाहिलं होतं की मागच्या व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे ही न्यूज त्या सीतारामपासून पुढे मिसेस श्रीवास्तव, मिसेस भूषण, मिस्टर श्रीवास्तव, त्यानंतर कमल किशोर आणि त्यानंतर दीपचंद जो बार्बर आहे त्याच्यापर्यंत पोहोचली. दीपचंद जो त्याच्या एका ग्राहकाचे केस कापत होता, ही बातमी ऐकल्यानंतर त्याला एवढा मोठा धक्का बसला की या धक्क्याने तो त्या ज्या कस्टमरचे तो केस कापत होता त्याचे केस कापण्याच्या ऐवजी त्याने त्याच्या कानाचा काही भाग कापला. निक्ट, कट स्लाइटली, हळूच म्हणजे सावकाश त्याने काय केला, हळूच त्याचा कान कापला. द कस्टमर एल्प म्हणजे किंचाळणे, ओरडणे, विथ पेन अँड डिस्ट्रेस. आणि कान कट झाल्याबरोबरच तो कस्टमर जो होता त्याचा ग्राहक तो वेदनेने किंचाळला. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. वेदना कशामुळे झाल्या त्याला, तर त्याचा कान कापला गेल्यामुळं. आणि तो दुःखी कशामुळे झाला, निराश कशामुळे झाला, तर ही जी काही भयंकर बातमी त्याने ऐकली की बँक बुडणार आहे, या बातमीने तो पूर्णपणे घाबरून गेला. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन, he sped across the road to the general merchant store where there was a telephone. अर्धे केस तसेच ठेवून तो उठला आणि रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका जनरल मर्चंट म्हणजे किराणा दुकानदारकडे जिथं टेलिफोन होता त्या टेलिफोनकडे तो धावला. ही डायल्ड सेठ गोविंदराम्स नंबर आणि डायरेक्टली त्याने बँकेचा जो ओनर आहे आपण पाहिलेला आहे सेठ गोविंदरामचा नंबर त्याने डायल केला. अँड द सेठ वॉज नॉट ॲट होम. आणि फोन लावल्यानंतर त्याला लक्षात आलं की सेठ गोविंदराम हे घरी नाहीतच. द सेठ वॉज नॉट होम. वेअर वॉज ही देन. त्याने विचार केला, मग वेअर वॉज ही देन, मग ते कुठे असतील. द सेठ वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. तर सेठ गोविंदराम कुठे होते, काश्मीरमध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी गेले होते. सुट्ट्याचा आनंद ते काश्मीरमध्ये घेत होते. ओ वॉज दॅट सो. मग असं आहे का. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. एल्डरली जेंटलमॅन वयस्कर सदग्रस्त, त्या वयस्कर सदग्रस्ताचा या बातमीवर विश्वासच बसला नाही. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. तो परत घाईघाईने त्या न्हाव्याकडे आला म्हणजे दीपचंदकडे आला आणि दीपचंदला त्याने सांगितलं, द बर्ड हॅज फ्लॉन. पक्षी उडून गेला. मीन्स हू. द बर्ड हॅज फ्लॉन इज अ फ्रेज. म्हणजे सेठ गोविंदराम निघून गेले, पळून गेले. द सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. शहर सोडून ते पळून गेले. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. याचाच अर्थ काय आहे, म्हणजे बँक बुडणार आहे.
and then he dashed out to the shop and making a beeline for his office and check. आणि तिथून तो थेट सरळ त्याच्या ऑफिसकडे गेला त्याचे जे काय बँकेचे पासबुक असतील चेकबुक घेण्यासाठी, जेणेकरून पटकन पैसे काढता येतील. सो लेट अस मूव फॉरवर्ड इन पॅराग्राफ नंबर 2. The news spread through the bazaar with the rapidity of the forest fire. ही बातमी बँक बुडणार आहे ही जी काही बातमी आहे ती इतक्या झपाट्याने बाजारामध्ये त्या पीपलनगर मार्केटमध्ये पसरली. कशाप्रमाणे पसरली? जसं एखाद्या जंगलामध्ये आग लागल्यानंतर ती जशी झपाट्याने आग पसरत जाते, वणवा त्याचा पेटत जातो, अगदी त्या पद्धतीने ही बातमी वेगाने पीपलनगर मार्केटमध्ये पसरली. विच न्यूज? द बँक इज गोइंग टू कलॅप्स. बँक बुडणार आहे ही बातमी, ही अफवा अगदी झपाट्याने पूर्ण मार्केटमध्ये पसरली. फ्रॉम, आता कुठून कुठंपर्यंत पोहोचली बघा. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप. किराणा दुकानदाराकडून त्या इतर दुकानाकडे, सर्क्युलेटेड अमॉंग द कस्टमर्स, त्या दुकानदाराकडून त्याच्या कस्टमर्सपर्यंत, ग्राहकापर्यंत, अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन. आणि मग तिथून आता लोकांपर्यंत पोहोचली म्हणल्यानंतर लोक एकाकडून दुसऱ्याकडे ती बातमी पसरवत गेले. टू द बेटल सेलर, टू द टेलर अँड द फ्री वेंडॉर. मग ती बातमी पानटपरीवाले, दुकानदार, फिरते गाडेवाले, फिरते विक्रेते, फेरीवाले यांच्याकडे ती बातमी, द ज्वेलर, तर सोनार दुकानदार जो आहे त्याच्यापर्यंत ती बातमी पोहोचली. एवढंच नाही तर ही बातमी द बेगर सिटिंग ऑन द पेव्हमेंट, जो रस्त्यावर बसलेला भिकारी होता त्या भिकाऱ्यापर्यंत एकापासून दुसऱ्याकडे ही बातमी पसरत गेली. ओल्ड गणपत हॅड अ कुक्ड लेग. आता जो बेगर आपण वर्णन केला होता भिकारी, त्याचं नाव आहे गणपत, तो वृद्ध होता. ओल्ड गणपत, द बेगर हॅड अ क्रुक्ड लेग. त्याचे जे पाय होते ते क्रुक्ड म्हणजे वाकडे, नॉट स्ट्रेट, म्हणजे अपंग होता तो. हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेव्हमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. कित्येक वर्षापासून रस्त्याच्या एका कडेला हा जो वृद्ध गणपत आहे तो भीक मागायचा आणि पैसे जमा करायचा. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ बरो अँड टेक हिम अवे. बरो, गाडा, हातगाडा. मग दिवसभर भीक मागितल्यानंतर संध्याकाळी कोणीतरी फिरता गाड्यावाला त्याला गाड्यावर बसवून घरी घेऊन जात असे. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक. चालायचं हे त्याला माहीतच नव्हतं, कारण कोणीतरी त्याला येऊन घेऊन जात असे, त्यामुळे तो चाललेला लोकांनी कधी पाहिलेलाच नव्हता. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. परंतु जेव्हा त्याला ही बातमी कळाली की बँक बुडणार आहे, तेव्हा या वृद्ध गणपतने सर्वांनाच आश्चर्याचा एक सुखद धक्का दिला. ओल्ड गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन, leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. आपल्या पायावरून उभा टाकून सरळ तो बँकेच्या दिशेने वेगाने धावू लागला. जोपर्यंत वेगाने धावण्याचा प्रयत्न करू लागला. बघा, ज्याला चालता येत नव्हतं तो आता बँक बुडणार आहेत, आपले पैसे जाणार आहेत ही बातमी कळाल्यानंतर वेगाने बँकेकडे धावला. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेविंग. कशामुळे धावला असेल बरं? तर आता सर्वांना कळालं की या ओल्ड गणपतचे म्हणजे या वृद्ध गणपतचे बँकेमध्ये हजारो रुपये सेविंग आहेत, जे की त्याने कित्येक वर्षापासून भिक्षा मागून बँकेमध्ये जमा केलेले आहे आणि त्याने सर्वांना सुखद धक्का दिला. नेक्स्ट पॅराग्राफ. Men stood in groups at street corners discussing the situation.
आणि मग आता लोकांना काय बातमीच मिळाली होती, त्यामुळं कोपऱ्याकोपऱ्यानी रस्त्यावर चौकाचौकात उभारून लोक या बातमीची चर्चा करू लागले. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रिसिस संकट. पीपल नगरवर फार क्वचित वेळेला संकट आले असेल, म्हणजे एखादी भयंकर घटना घडली असेल पीपल नगरमध्ये. सेल्डम ऑर नेवर हॅड फ्लड्स. ना कधी तिथं केव्हाही पूर आला नाही. फ्लड्स म्हणजे पूर येणे. अर्थक्वेक्स, ना भूकंप कधी झालेला नाही. ड्रॉट, ना केव्हा कधी ड्रॉट मीन्स दुष्काळ पडलेला नव्हता, म्हणजे कधीही या पीपल नगरवर कुठलंही संकट आलेलं नव्हतं. अँड द इमिनेंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन फ्रेंझी. परंतु अचानक या बँकेमध्ये किंवा ह्या बँकेवर पडलेलं संकट लोकांसाठी आता चर्चेचा विषय झालेला होता आणि लोक याच्यावर अनेक तर्कवितर्क मांडत होते. सम बोस्टेड ऑफ देअर फ्राईट साइडनेस. आता कशा प्रकारे तर्कवितर्क मांडत होते? काही लोक आपल्या दूरदृष्टीबद्दल स्वतःचीच पाठ थोपटत होते. काय म्हणून? कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्व्स ऑन ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. कशाबद्दल स्वतःची पाठ थोपटत होते? कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्फ ऑलरेडी टेकन द मनी. अगोदरच बँकेतून दूरदृष्टी दाखवून अगोदरच बँकेतून पैसे काढल्यामुळे स्वतःची पाठ थोपटत होते. ऑर नेवर हॅविंग पुट एनी इन. तर काही लोक बँकेतच पैसे ठेवले नाहीत म्हणून स्वतःला शब्बासकी देत होते. ऑदर्स स्पेक्युलेटिंग ऑन द रिझन फॉर द क्रॅश. तर काही लोक बँक कशी बुडाली याबद्दल चर्चा करत होते. पुटिंग इट ऑल डाऊन टू द एक्सक्युजेस इंडल्ड इन बाय सेठ गोविंदराम. आणि सेठ गोविंदरामने बँक कशी बुडवली याबद्दल ते वेगवेगळी चर्चा करत होते. द सेठ हॅड फ्लॅड द स्टेट सेड वन. एक जण काय म्हणाला की सेठ बँक सोडून राज्य सोडूनच पळून गेले. एकाने सांगितलं फ्लीचा पास्ट टेन्स फ्लेड. फ्लेड मीन्स पळून जाणे. ही हॅड फ्लेड द कंट्री सेड अनदर. तर दुसऱ्याने त्याच्यात उडी टाकून काय म्हणाले बघा, राज्यच नाही तर देशच सोडून पळून गेलेत. ही वॉज हायडिंग इन अ पीपल नगर सेड अ थर्ड. तर तिसरा काय म्हणाला, अरे नाही ते कुठंच गेले नाहीत, पीपल नगरमध्येच लपून बसल्यात. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमराइंड ट्री सेड अ फोर्थ. तर चौथ्याने तर हदच केली बघा. काहीच माहीत नसताना चौथा काय म्हणाला की सेठ जे आहेत त्यांनी सकाळी या मार्केटमध्ये असलेलं जे टॅमराइंड ट्री आहे, चिंचेचे झाड, त्या चिंचेच्या झाडाला फाशी घेतली. ही हॅड बीन फाउंड दॅट मनी मॉर्निंग बाय द स्वीपर बाय. आणि आजच तो त्याच्या झाडूवाल्या मुलाला सकाळी तिथं आढळला, म्हणजे फाशी घेऊन राहिलेला. म्हणजे अनेक प्रकारच्या अफवा त्यामधून पसरवल्या जात होत्या. वन सेड द सेठ हॅड फ्लेड द स्टेट. अनदर सेड द सेठ हॅड फ्लोन द कंट्री. द थर्ड वन said that the Seth was hiding himself in People Nagar. The another one said that the Seth was hanged himself. स्वतःच फाशी घेतली असं बँक बुडाल्यामुळं. अशा अनेक प्रकारचे तर्कवितर्क चर्चा लोकांना चर्चेचा विषय झालेला होता आणि लोक अनेक प्रकारच्या अफवा यातून पसरवत जात होते. म्हणजे बघा काहीच घडलं नव्हतं, पण एका बातमीमुळे कशा पद्धतीने विनाकारण अफवा पसरवल्या जात होत्या. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड द हरॅस मॅनेजर वॉज इन अ डिलेमा. दुपारपर्यंत त्या छोट्याशा बँकेमध्ये पैसे घेण्यासाठी फार मोठी गर्दी जमली आणि जो हरॅस्ड मॅनेजर, हरॅस मीन्स अपमानित झालेला जो त्या बँकेचा मॅनेजर होता, तो डिलेमा म्हणजे पेचात पडणे, द्विधा मनस्थितीमध्ये पडणे. त्याला काय करावं त्या मॅनेजरला कळत नव्हतं. एमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन फ्रॉम अनदर बँक
सम 30 miles डिस्टन्स. आता ज्या बँकेतून समजा दुसऱ्या बँकेतून पैसा मागवायचा असेल, एमर्जन्सी म्हणजे तात्काळ पैसा मागवायचा असेल, तर ती बँकसुद्धा खूप 30 मैल दूर होती. अँड ही वॉजंट शुअर इट कुड परस्यूट द क्राऊड टू वेट अंटिल देअर. आणि तोपर्यंत मग पैसा यायला वेळ लागेल, तोपर्यंत लोकांना तिथं जमवून ठेवणे हे त्याच्यासाठी अशक्य गोष्ट होती. कारण पैसा काय तात्काळ येणार नव्हता, लोक काय वाट बघणार नव्हते, कारण लोक या बातमीने पूर्णपणे ऑफुल झालेले होते. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्ट सेट गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. गोविंदरामचा पण कॉन्टॅक्ट होत नव्हता, जे की काश्मीरमध्ये होते. म्हणजे तो मॅनेजर पूर्णपणे द्विधा मनस्थितीमध्ये सापडला होता की नेमकं काय करावं हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. पीपल वर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर अँड टोल्ड रिटर्न टू द फॉलोइंग डे. जे लोक काउंटरवर पैसा घेण्यासाठी जायचे त्यांना सांगितलं जायचं की आज पैसा नाही, त्यांना परत पाठवलं जायचं, उद्या या. फॉलोइंग डे मीन्स नेक्स्ट डे. दे डीड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. लोकांना अर्थातच ही गोष्ट आवडणार होती का? नाही. कारण बँक बुडणार आहे म्हणजे शक्य होईल तेवढ्या लवकर पैसे काढण्याचा ते प्रयत्न करत होते. आणि जेव्हा तो मॅनेजर त्यांना सांगायचा की नंतर या, त्यांना ही गोष्ट अजिबात आवडायची नाही. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग. आणि म्हणून ते बँकेच्या बाहेर उभा टाकून ओरडू लागले, गिव्ह अस आवर मनी ऑर वी शॅल ब्रेक इन. लोक म्हणू लागले, ओरडू लागले, आमचे पैसे द्या, गिव्ह अस आवर मनी अदरवाईज वी शॅल ब्रेक द बँक. नाहीतर आम्ही बँक फोडू. फेस द सेठ. सेठ गोविंदराम कुठे आहेत? त्यांना समोर घेऊन या. ही वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. आम्हाला माहीत आहे तुम्ही त्याला कुठंतरी सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवलं आहे, पटकन त्यांना आमच्या समोर घेऊन या. मिशिप मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक जॉईन द क्राऊड अँड ॲग्रवेटेड देअर मूड. आता बघा काही खट्याळ लोक, मिशिप मेकर्स म्हणजे खोडी असणारे लोक, ज्यांचा बँकेशी काहीच संबंध नव्हता, ज्यांचा बँकेमध्ये एकही रुपया नव्हता, ते लोक या क्राऊडमध्ये, या गर्दीमध्ये सामील झाले आणि लोकांच्या भावना भडकावू लागले. म्हणजे जेणेकरून कसा गोंधळ वाढेल याचा ते प्रयत्न करू लागले. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राय टू पॅलेकेट देम. मॅनेजर बँकेच्या दारापुढे उभा टाकून सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न, त्यांचा राग थंड करण्याचा प्रयत्न करू लागला. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. मॅनेजरनी सांगितलं सुद्धा बँकेमध्ये भरपूर पैसे आहेत, द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी, परंतु तात्काळ सध्या देता येणार नाहीत, तुम्ही घाबरू नका, काळजी करू नका, तुमचे पैसे सुरक्षित आहेत असं सांगण्याचा प्रयत्न तो करू लागला. ही अर्ज्ड देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. लोकांना तो विनंतीसुद्धा करू लागला जमावाला की बाबांनो तुम्ही शांतपणे घरी जा अँड कम बॅक टू द नेक्स्ट डे. दुसऱ्या दिवशी तात्काळ या. वी वॉन्ट इट नाव चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाव नाव नाव. त्यातले का लोक म्हणू लागले, नाही नाही नाही, उद्या नाही, आजच. वी वॉन्ट नाव. आत्ताच आम्हाला पैसा पाहिजे. आत्ता म्हणजे आत्ताच आमचे पैसे आम्हाला द्या. अँड अ ब्रिक हर्ट थ्रू द इयर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. एकाने तोपर्यंत काय केली, एक वीट उचलली आणि पीपल नगरच्या काचेची म्हणजे बँकेची जी खिडकी होती त्या खिडकीवर फेकून मारली. न्यातू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू द स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. आणि आता दुसऱ्या दिवशी आपल्या नियमित कामासाठी म्हणजे बँकेच्या पायऱ्या स्वच्छ करण्यासाठी नतू सकाळी बँकेमध्ये आला. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स कटिंग द स्टेप. आल्याबरोबर त्याला समोर काय दिसलं, काचेचे तुकडे, पडलेले दगड, विटा आणि कचरा त्या ठिकाणी त्याला दिसला. रायझिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड. स्वतःचे हात वर करत, हाताच्या भावना व्यक्त करत तो म्हणाला, हॉलिगन्स सन्स ऑफ डॉंकी. विचित्र गाढवाची मुले. लोकांना म्हणू लागला, एवढा कचरा.
as though it isn't bad enough to pay late, it seems my work has also been increased. अरे अरे, माझं काम अजून वाढवून ठेवलं या लोकांनी. He smote the steps with his broom, scattering the refuse. आणि आता हे एवढा कचरा काढायचा कसा या विचाराने तो त्या पायऱ्यावर बसला. गुड मॉर्निंग नतू, सेड द वॉशरमॅन्स बॉय. आता परत सीताराम त्या ठिकाणी आला आणि म्हणाला, गुड मॉर्निंग नतू. गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल, आपल्या सायकलहून खाली उतरत नतूला त्याने गुड मॉर्निंग म्हणाला. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द 1st ऑफ नेक्स्ट मंथ? पुढल्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन जॉब करायचं आहे का तुला? तू तयार आहेस का? यू विल हॅव, आय सपोज, मला वाटते तू निश्चित करशील. नाऊ दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. आणि आता काय बँक चालणार नाही, त्यामुळं बँक बुडणार आहे. त्यामुळं यू डेफिनेटली वर्क फ्रॉम द 1st ऑफ द नेक्स्ट मंथ. पुढल्या महिन्याच्या 1 तारखेपासून तू निश्चितच काम करशील. हाऊज दॅट, सेड नतू. कसं काय बँक बुडणार आहे? हॅवंट यू हर्ड? आता नतूला काहीच माहिती नव्हतं, म्हणून सीताराम म्हणाला, तू ऐकलं नाहीस का? वेल, यू हॅड बेटर वेट देअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपलनगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. थोडा वेळ थांब, आता बघ पीपलनगरचे अर्धे लोक बँकेतून पैसे काढण्यासाठी येतील. अँड ही वेव्ड cheerfully. He did not have a bank account and sped away on his bicycle. आणि असं म्हणून सीताराम आनंदाने निघून गेला. कारण काय की माझा बँकेमध्ये 1 रुपया नाही, त्याच्यामुळं माझे पैसे बुडायचा प्रश्नच नाही. असं म्हणजे स्वतःशी समाधानी होऊन तो निघून गेला. नतू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स. नतू पायऱ्या जाण्यासाठी निघून गेला. मटरिंग टू हिमसेल्फ, स्वतःशीच बडबडू लागला. वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप. आणि पायऱ्या स्वच्छ केल्यानंतर, आपलं काम पूर्ण झाल्यानंतर पायऱ्याच्या सर्वात वरच्या पायरीवर बसून बँकेच्या स्वतःशीच बडवू लागला. टू अवेट द अरायवल ऑफ द मॅनेजर. आणि मॅनेजर येण्याची वाट पाहू लागला. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. आज पैसे घ्यायचेच या निर्धाराने तो त्या ठिकाणी बसला. हू वुड हॅव थॉट द बँक वुड कलॅप्स. बँक बुडणार आहे असं कोणाला बरं वाटणार? ही सेड टू हिमसेल्फ, स्वतःशीच म्हणाला, विचार करू लागला की बँक कशी बुडेल. अँड लुक थॉटफुली इन टू द डिस्टन्स. विचार करू लागला, विचारात मग्न झाला. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन. कशी बुडेल बरं बँक? नेमकं काय झालं हेच नतूला माहिती नव्हतं. म्हणजे आपवेने कशी बेहाल त्या बँक मॅनेजरचे आणि बाकीच्यांचे झाले हे आपण या लेसनमध्ये पाहिलं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बँक कशी बुडणार हे नतूला तर काहीच माहिती नव्हतं, पण साधी एक गोष्टीमुळं किती अफवा पसरवल्या जातात याचं एक ज्वलंत उदाहरण आपण या पाठातून पाहिलेलं आहे. So friends, we have completed here the lesson, the boy who broke the bank. I hope you understood this lesson. If you liked this video, please share it and comment it. Thank you very much.